चला, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण भूगोलचा विषय जो आहे, तुमचा इयत्ता 10वीचा जो भूगोल विषय आहे, त्या विषयाची प्रश्नपत्रिका आपण आज घेणार आहोत. आज आणि उद्या मला वाटतं तेवढा वेळ जाईलच आपलं 2 वर्ष होते शक्यतो. तर ही प्रश्नपत्रिका आहे. 40 मार्काचा पेपर तुमचा असं तुम्हाला माहीत आहे. आता याच्यामध्ये काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत बघा. कोणकोणत्या सूचना आहेत, की तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं देताना आवश्यक तिथे तुम्हाला आकृत्या किंवा आलेख काढायचे आहेत. प्रश्नांची उत्तरं तुम्हाला निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनाने लिहायची आहेत. शिस पेन्सिल वापरण्यास तुम्हाला हरकत नाही. इतर रंग मात्र वापरायचे का तुम्हाला नाही. कुठलेही रंग या ठिकाणी वापरायचे तुम्हाला नाहीयेत. चला प्रश्न पहिला बघूया आपण आणि इंग्लिशमध्ये पण आहे माझ्याकडे, टेन्शन घेऊ नका. सेम पेपर इज देअर इन इंग्लिश बघायचे. त्यामुळे इंग्लिश मीडियमच्या मुलांना सुद्धा समजेल काय प्रश्न बघा या ठिकाणी. ऍक्च्युली आन्सर पेपर आहे हा. इथे क्वेश्चन पेपर असेल. येस, चलो तर स्टार्ट करूया आपण. थोडं जरा सेट करू द्या मला. बघा, तर प्रश्न पहिला आपल्याला काय दिलाय या ठिकाणी, की अचूक पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे, निवडायचा आहे आणि तुम्हाला विधाने पुन्हा लिहायची आहेत. म्हणजे जे उत्तर तुमचं आहे, ते उत्तर तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे. लक्षात घ्या. उत्तर तुम्हाला काय करायचे आहे? अंडरलाईन करायची आहे किंवा एक बॉक्स करायचा आहे. प्रश्न पहिला तुम्हाला आहे, की जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने टिंबटिंब या देशाकडे पाहिले जाते. तर कोणत्या देशाकडे पाहिले जाते? भारत, श्रीलंका, ब्राझील का जपान? आता तुम्हाला माहिती आहे, की आपण जो भूगोल शिकत आहोत, त्या भूगोलामध्ये फक्त भारत देश आणि ब्राझील देश या दोनच देशांचा आपण तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी करत आहोत. याचा अर्थ काय? एकतर उत्तर भारत असेल किंवा उत्तर ब्राझील असेल. साहजिकच आहे. दुसऱ्या देशांपेक्षा तुम्हाला या 2 देशांचा अभ्यास या ठिकाणी आपण तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. तर जे उत्तर बघितलं तर तुम्हाला उत्तर दिलेलं आहे ब्राझील. काय उत्तर दिलं तुम्हाला? ब्राझील. ठीक आहे. बघा, तर ही उत्तरपत्रिका तुमची जशी काय तुमच्या बोर्डाने दिलेली आहे किंवा ई बलवरती आपण घेतलेली आहे. तर उत्तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ब्राझील. मग तुम्ही जे उत्तर लिहाल ना, लक्ष द्यायचं सगळ्यांनी स्क्रीनवर. तुम्ही जे उत्तर लिहाल ते उत्तर तुम्हाला कसं लिहायचं आहे? पूर्ण लिहायचं, की जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझील लिहायचं, तिथे अंडरलाईन करायचे आहे किंवा असा बॉक्स जरी केला ना तुम्ही तरी चालतो असा बॉक्स. या देशाकडे पाहिले जाते. समजलं? सेम क्वेश्चन रिपीट करूया बघा. तो प्रश्न आपल्याकडे आहे बघा इथे. येस. सॉरी. चला, व्हॉट इज द क्वेश्चन गाइस? सेम क्वेश्चन बघा इथे. Digest is seen as one of the world's major market and contributor to economic growth of the world. Question number one, select the correct option and read the sentence. One मधलं पण बघा. Digest is seen as one of the world's major markets and contribute to the economy of the world. So option given to you India, Brazil, Sri Lanka, and Japan. So answer काय देतो तुम्हाला इथे? Brazil. Answer is given to you is Brazil. This one. दिसतंय? So Brazil is seen as. बघा इथे तुम्हाला बोल्ड केलं पण तुम्हाला बोल्ड नाही केलं तर तुम्ही काय बोल्ड करू शकत नाही. So, तुमचा आन्सर अंडरलाईन करो या फिर अंडरलाईन करा किंवा असा बॉक्स करा. समजलं का? असं अंडरलाईन करा किंवा बॉक्स करा आन्सरला. So Brazil is seen as world's major markets and contributor to economic growth of the world. ठीक आहे? चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हिमालयाची सर्वात दक्षिणेकडील रांग टिंबटिंब ही आहे. तर हिमालयाचा जर आपण विचार केला तर हिमालयाच्या ज्या काही रांगा आहेत, या हिमालयाच्या ज्या रांगा आहेत, त्या हिमालयावर रांगांमध्ये तुम्हाला सगळ्यात दक्षिणेकडे म्हणजे सगळ्यात शेवटी म्हणजे भारत ही जी रांग आहे सगळ्यात शेवटची रांग ती कोणती आहे? तर कोणत्या रांगा आहेत? तर त्या या शिवालिक रांगा आहेत. कोणत्या रांगा आहेत? तर शिवालिक रांगा आहेत बघा. कोणत्या रांगा आहेत? तर शिवालिक रांगा आहेत. बाकी ज्या आहेत त्या वरच्या दिशेला आहे तुम्हाला. बघा तर सर्वात रांग दक्षिणेकडे रांग कोणती आहे? तर शिवालिक ही रांग आपल्याला पाहायला मिळेल. दक्षिणेकडे जायचं का? लक्षात द्या. उत्तरेकडे नाही विचार दक्षिणेकडे विचारलेलं आहे. बघा सेम क्वेश्चन आपण रिपीट करूया इथे. dash dash is the southernmost range of Himalaya. So आन्सर काय? लेसर हिमालय, कुमाऊ हिमालय, हिमाद्री का शिवालिक? तर शिवालिक आहे. काय आहे? तर शिवालिक आहे. दिस इज द आन्सर. इज आन्सर. आन्सर इज शिवालिक. आन्सर तुमचं शिवालिक्स. ओके.
एक सेकंड. हा चला. सर स्क्रीन नाही दिसत आहे. आता बघ दिसतंय का? चला पुढचा दिसतंय प्रश्न काय सर. बघा. बरोबर, पुढचा प्रश्न काय बघायचे. प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला दिलेला आहे की भारतामध्ये 50 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशात टिंबटिंब वने तुम्हाला आढळतात. ज्या ठिकाणी 500 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्य आहे त्या ठिकाणी कोणती वने आपल्याला आढळतात असं विचारलेलं आहे. काटेरी व झुडपी, सदाहरित, निमसदाहरित का पानझडी? तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपण सांगू शकतो. काय उत्तर बघायचं उत्तर. तर साहजिकच आहे की पाऊस कमी पडतो त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला काटेरी झुडपी वने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कोणती वने पाहायला मिळतात? काटेरी आणि झुडपी. काटेरी व झुडपी वने या ठिकाणी पाहायला मिळतात. समजतंय? कारण पाऊस किती आहे? 500 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्य आहे. ते वर्षभरासाठी आहे का? लक्षात घ्या. सेम क्वेश्चन रिपीट करतो बघा. Yes. So the question काय बघायचंय. In areas which receive less than 500 mm म्हणजे काय? मिलीमीटर. म्हणजे काय? मिलीमीटर of rainfall, digest forest are found. So answer is thorny and bushy forest. Evergreen नाही, semi evergreen नाही and deciduous तर नाही या ठिकाणी. Let's see the answer. परत एकदा चेक करूया. कन्फर्म करू फक्त, बाकी आन्सर तर आपल्याला माहिती असतात. Yes. So thorny and bushy. Thorny and bushy. Getting guys? Thorny and bushy. चला पुढे बघा काय प्रश्न आहे पुढे. तर प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे तुम्हाला इथे. ब्राझीलचा टिंबटिंब विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. कोणता विस्तार? विषुववृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय, रेखावृत्तीय, रेखावृत्तीय का अक्षवृत्तीय? कोणता विस्तार ब्राझीलचा जास्त आहे? बघा जर आपण नकाशा पाहिला होता ब्राझीलचा, तर नकाशा पाहिला असेल तुम्हाला कळेल की ब्राझीलचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे तो कसा आहे? जास्त आहे. आता अक्षवृत्ती आणि रेखावृत्तामध्ये गडबड करायची नाहीये, लक्षात घ्या. ही पृथ्वी आहे समजा आणि या पृथ्वीवर जर आपण मध्यभागी एक आडवी रेष काढली, तर या आडव्या रेषेला म्हणतो विषुववृत्त. काय म्हणतो आपण याला? विषुववृत्त म्हणतो. या ठिकाणी सगळ्यात वर आपल्याकडे असतं उत्तर ध्रुव, म्हणतो त्याला उत्तर ध्रुव. सर्वात खाली आपण जर विचार केला पृथ्वीचा तर इथे आहे दक्षिण ध्रुव. आता ही आडवी रेष जी आहे ना त्याला काल्पनिक रेषा आहे, त्याला आपण अक्षवृत्त म्हणतो बघा. हा, इथून सुरुवात अशा ज्या आडव्या रेषा आपण मारतो पृथ्वीवर काल्पनिक, त्या सर्व अक्षवृत्त आहे. तर ब्राझीलचा जो विस्तार आहे हा विस्तार जास्त आहे ब्राझीलचा. हा जो विस्तार आहे ना ब्राझीलचा हा जास्त आहे. आणि ब्राझीलला बघितलं आपण तर अंदाज आहे ब्राझीलचा तुम्हाला अशा प्रकारे आपल्याला इथे थोडा विषुववृत्ताकडून थोडा खाली सुद्धा गेलेला तो आपल्याला पाहायला. गेटिंग? कन्फ्युज व्हायचं ना, काही डाऊट असेल, कुठलाही शब्द कळत नसेल लगेच तुम्ही विचारू शकता. समजतंय? काय क्वेश्चन आहे पुढे. डायजस्ट एक्सटेंट. Okay, as the digest extent of the Brazil is more, there is a very variety in the climatic condition. Which one? Equatorial, longitudinal, latitudinal, and longitudinal. So your answer is what? Yes. So your answer is latitudinal. बघा इथे. Answer is what? Latitudinal. समजतंय? As the latitudinal extent of the Brazil is more. परत रिपीट करतो बघा. Suppose this is your earth. Suppose. ठीक आहे. Our म्हणजे your म्हणजे our. माझं पण. द मिडल लाईन जर ही आपली आहे, दिस इज त्याला म्हणतो आपण इक्वेटर. ओके, दिस इज युअर नॉर्थ पोल. हा आहे तुमचा साऊथ पोल. ओके, दिस इज युअर साऊथ पोल. अँड ऑल द इमेजिनरी हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉन, याच्या हॉरिझॉन्टल ड्रॉन करतो ना पॅरलल लाईन्स एकमेकांना, दिस आर नोन एज लॅटिट्यूड्स. आणि ज्या उभ्या रेषा आहेत अशा त्याला म्हणतो लॉन्जिट्यूड्स. रेखावृत्त म्हणतो त्याला. ओके, गुड. चला पुढे जाऊया. मग पुढचा प्रश्न आपण घेऊया. क्वेश्चन नंबर 2. काय प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला काय करायचं? योग्य क्रम लावून तुम्हाला साखळी पूर्ण करायची आहे. योग्य क्रम लावून तुम्हाला साखळी पूर्ण करायची आहे. प्रश्न क्रमांक 2 पहिलं. तर भारतातील प्राकृतिक भूरूपे तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे, बघा उत्तरेकडून तुम्हाला दक्षिणेकडे या दिशेने तुम्हाला यांची काय करायची आहे? क्रम लावायचा आहे. तर जर तुम्ही उत्तरेकडे बघाल तर सर्वात उत्तरेकडे तुम्हाला काय पाहायला मिळेल? हिमालय पर्वत. त्याला 1 नंबर द्या. बरोबर. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी? उत्तरेकडील मैदान, त्याला 2 नंबर द्या. नंतर तुम्हाला पाहायला मिळेल विंध्य पठार, त्याला 3 नंबर द्या. बरोबर. सातपुडा पर्वत हे आहे 4 क्रमांकावर. आणि 5व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळेल
दख्खनचे पठार. बरोबर? उत्तर तर चुकत नसेल माझं तर बरोबरच असणार नक्की. पाहूया आपण उत्तर. हां, बरोबर आहे बघा. मी तुम्हाला सांगितलेलं सर्व उत्तर बरोबर आहे. हा त्यांचा क्रम आहे बघा. उत्तरेकडे हिमालय पर्वत आहे. त्याच्या थोडंसं आणखी दक्षिणेकडे जाताना तुम्हाला मिळेल उत्तरेकडील मैदानी प्रदेश. नंतर विंध्य पर्वत, मग सातपुडा पर्वत आणि सगळ्यात दक्षिणेकडे आपल्याला मिळेल दख्खनचं पठार, डेक्कन प्लॅट्यू. समजतंय? आता याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? याच्यात तुम्हाला नकाशाचं थोडंसं वाचन करता आलं पाहिजे. नकाशा तुमच्या थोडंसं लक्षात राहायला पाहिजे. जर नकाशाचं वाचन असेल तर तुम्हाला ते कळेल. बघा उत्तर मी तुम्हाला उत्तरच्या आधी तुम्हाला उत्तर सांगितलं होतं मी. ठीक आहे? चला काय क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 2 यू हॅव टू arrange the following in correct order and complete the chain. Question number 1. Physiographic divisions of India from north to east. लक्षात घ्या. तुम्हाला नॉर्थ टू ईस्ट विचारला का? जर तुम्हाला उलट विचारलं असतं ना, साऊथ पासून नॉर्थ कडे जर विचारलं असतं सपोज, तर मग तुम्हाला सर्व या दिशेने जावं लागलं असतं. समजतंय? So first will be the Himalayas येणार. Then after that will be the northern plains. Then त्याच्यानंतर काय आहे तुमचं विंध्य पर्वत, विंध्यास. Then सातपुडास. इथं डी नाही येत, आर येतं लक्षात. सातपुरास. अँड फायनली द सदर्न मोस्ट इज डेक्कन प्लॅट्यू. समजतंय का सगळ्यांना? जर समजत नसेल तर भूगोलचा नकाशा आहे तुमच्या पुस्तकामध्ये, तो नकाशा तुम्ही काढून बसू शकता, तुम्हाला समजेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता ब्राझील. तर ब्राझील आपलं पाठ नाही, त्यामुळे ब्राझीलचा नकाशा आपल्याला बघावा लागणार. तर ब्राझीलमधील प्राकृतिक भूरूपे वायव्येकडून आग्नेयेकडे विचारलेली आहेत. वायव्येकडून आग्नेयेकडे. आता वायव्य आणि आग्नेय या दिशेमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, लक्षात घ्या. आता समजा आपण तुम्हाला परत सांगतो, दिशांमध्ये गडबड करू नका. ही आहे तुमची उत्तर दिशा, ही आहे दक्षिण दिशा, ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम. ठीक आहे? तर इथे ही जी दिशा आहे तुमची, बघा मी तुम्हाला कलर चेंज करतो वाटल्यास इथे. हा. तर या दोघांमध्ये पूर्व आणि दक्षिण या दोघांमध्ये जी दिशा आहे त्याला म्हणतात आग्नेय. बरोबर? या दोघांमध्ये जी दिशा असते कोणती, दक्षिण आणि पश्चिम मध्ये, ती असते तुमची नैऋत्य. या दोघांमध्ये जी दिशा असते उत्तर आणि पश्चिम ती असते तुमची वायव्य. आणि या ठिकाणी दिशा असते ती तुमचे ईशान्य. समजतंय का? कन्फ्युज होऊ नका, नाही तर म्हणाल की सर आम्हाला दिशाच कळत नाही, कसं करायचं. तर तुम्हाला काय विचारलं की वायव्येकडून आग्नेयेकडे, बघा तुम्हाला या दिशेने यायचं, वायव्येकडून आग्नेयेकडे या दिशेतून यायचं, असं यायचं तुम्हाला. कुठे? ब्राझीलच्या बाबतीत. समजतंय? चला तर काय क्रम आहे, मी डायरेक्ट उत्तराकडे जाऊया. तर जर तुम्ही उत्तराकडे बघितलं तुम्हाला उत्तर मिळेल तुम्हाला गियाना उच्चभूमी, त्यानंतर अमेझॉन नदीचे खोरे, गियाना उच्चभूमी, नंतर येतो अमेझॉन नदीचे खोरे, ब्राझीलची उच्चभूमी आणि अजस्त्र कडा. ठीक आहे? गेटिंग गाईस? आता मराठीमध्ये दिशा समजणं कठीण पडतं, पण इंग्लिशमध्ये ऑलरेडी सोपं असतं ते. कारण इंग्लिशमध्ये काही वेगळी नावं नाहीत त्यांना. बघा. So physiographic divisions of Brazil from northwest to southeast. Northwest to southeast. लगेच कळतं इथे बघा आपल्याला northwest to southeast. बघा. Suppose this is your north, south, east, west. इथे काही वेगळं लागत नाही, इथे बघा. ही झाली तुमची नॉर्थ वेस्ट. समजलं का? नॉर्थ वेस्ट. ही डिरेक्शन झाली तुमची अनुष्कारी. बघा तर ही डिरेक्शन झाली तुमची नॉर्थ ईस्ट. ठीक आहे? ही डिरेक्शन झाली तुमची साऊथ ईस्ट. आणि ही जी डिरेक्शन आहे ही डिरेक्शन आहे तुमची साऊथ वेस्ट. समजतं? इथे पटकन सोपं पडतं आपल्याला, पण मराठीमध्ये पटकन कळत नाही कुठली दिशा कोणती आहे. तर जे आन्सर आहे, युअर आन्सर इज व्हॉट गाईज? लेट्स सी द आन्सर. सो गियाना हायलँड, अमेझॉन प्लेन, ब्राझिलियन हायलँड आणि द ग्रेट एस्कार्पमेंट म्हणजे अजस्र कडा. द ग्रेट एस्कार्पमेंट म्हणजे अजस्र कडा. पुढचा प्रश्न बघा इथे काय आहे. पुढचा प्रश्न लक्ष द्यायचा सगळ्यांनी स्क्रीनवर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 की लोकसंख्या वितरण. प्रश्न क्रमांक 3 लोकसंख्या वितरण चढत्या क्रमाने राज्यांची नावे लिहायची आहे. म्हणजे कोणत्या राज्यामध्ये कमी पासून जास्त लोकसंख्या आहे असं आपल्याकडे जायचं आहे या राज्यांमध्ये. तर जर विचार केला तर उत्तर प्रदेश हे सगळ्यात वर येणार, कारण त्याची लोकसंख्या जास्त आहे. आणि हिमाचल प्रदेश पासून सुरू करतो आपण, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि मग आंध्र प्रदेश, असं आपलं उत्तर मध्ये असू शकतं. चला लक्ष द्या काय उत्तर आहे बघा आपल्याकडे.
बरोबर आहे माझं. नाही थोडं एकत्र झालंय. तर हिमाचल प्रदेशमध्ये कमी लोकसंख्या आहे. त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे. मध्य प्रदेशमध्ये, मग आंध्र प्रदेश हां, बरोबर आहे. आपण जो तर्क लावला बरोबर होता. आणि उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. अगदी आपल्या भारतामध्ये जी लोकसंख्या आहे ती उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे. आणि या राज्यांमध्ये सुद्धा जास्त आहे गेलेल्या. सो बघा काय प्रश्न पुढचा. प्रश्न क्रमांक 4 सॉरी 3. Arrange according to increasing population distribution. So the first one will be Himachal Pradesh. कारण increasing order लक्षात द्या. increasing म्हणजे काय फ्रॉम लोअर टू हायर. आता डिक्रीजिंग विचारलं तर हायर टू लोअर हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. चढता क्रम उतरता क्रम तुम्हाला झालेला ऑलरेडी. तर हिमाचल प्रदेश, देन इट विल बी मध्य प्रदेश, मग तुमचा येणार आंध्र प्रदेश आणि तुमचा येणार मग उत्तर प्रदेश. गेटिंग गाईज? समजतं सर्वांना? काही डाऊट आहे का इथपर्यंत बघा. तर पुढचा जो प्रश्न आहे की ब्राझीलमधील पावसाचे प्रमाण उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. तर पर्नाब्युको, रिओ ग्रांडे दो सुल, अमेझोनास आणि रोराइमा हे जे भाग आहे याच्यामध्ये कोणकोणत्या उतरता क्रम विचारलाय. तर सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो, त्यानंतर पाऊस कमी कुठे पडतो. तर सगळ्यात जास्त पाऊस जो दिलेला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पडतो रोराइमा मध्ये, त्यानंतर तो पडतो अमेझोनास, नंतर त्याच्या खाली पडतो तो रिओ ग्रांडे दो सुल आणि शेवटी काय तर पर्नाब्युको. समजलं तुम्हाला? सेम क्वेश्चन बघा आपण पुढे जाऊया. परत सांगतो मला मी. येस हिअर. सो अरेंज अकॉर्डिंग टू द गिवन amount of according to decreasing amount of rainfall in Brazil. पर्नाब्युको, रिओ ग्रांडे द सूल, अमेझोनास आणि रोराइमा अशी नावं आहेत. थोडीशी कन्फ्युजिंग नावं असतात. हा, तर आन्सर इज व्हॉट. तर सगळ्यांमध्ये जास्त जो रेनफॉल आहे तो पडतो रोराइमा मध्ये, नंतर अमेझोनास, रिओ ग्रांडे द सूल आणि पर्नाब्युको. यासाठी तुम्हाला धडे सुद्धा वाचणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की धडे जे वाचणं आहे तुमचं ते इम्पॉर्टंट आहे. रिडिंग चॅप्टर रीड करणे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया आपण. बघा काय आहे प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला. तर प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला आहे चुकी बरोबर सांगा. जर चुकीचं असेल तर तुम्हाला विधान दुरुस्त करायचं आहे. समजतंय? चुकी बरोबर सांगायचंय, चूक असेल तर विधान दुरुस्त करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे तुम्हाला क्षेत्रफेटी दरम्यान पर्जन्यमापातील फरक वनस्पतीवरून लक्षात येत नाही. काय विचारलं? लक्षात येत नाही. तर हे उदाहरण काय आहे सांगा बरं. चुकी का बरोबर आहे? तर उदाहरण काय आहे? चूक आहे तुमच्या. लक्षात घ्या. कारण तुम्ही जेव्हा क्षेत्रफेटी दरम्यान जाता तेव्हा तुम्हाला बघा हे पहिलं विधान चूक आहे. मग लिहायचं काय? चूक. लिहायचं मग उत्तर. काय उत्तर आहे की क्षेत्रफेटी दरम्यान पर्जन्यमापातील फरक वनस्पतीवरून लक्षात येतो. साहजिकच आहे. तुम्हाला पर्जन्यमानानुसार कळतं कोणकोणत्या वनस्पती त्या ठिकाणी असणार आणि वनस्पतीवरून सुद्धा कळतं की कसा पाऊस त्या ठिकाणी पडत असणार. समजतंय? सी क्वेश्चन नंबर 3 पाहतोय आपण. बघा क्वेश्चन नंबर 3. State whether the following statements are true or false. 10. If correct the false statement, you have to correct the false statement. Question any 4 पाहिजे तुझ्या तुम्हाला 4 मार्काला. Question 1 काय बघा. During a field visit, change in vegetation does not indicate the change in rainfall. Does not indicate the change in rainfall. The given statement is false. It does. बघा. Given statement is false. तर उत्तर काय तुमचं? येस. सो इट डज. बघा ड्युरिंग द फील्ड विजिट पहिले लिहायचं फॉल्स, उसके बाद लिखना है त्याच्यानंतर काय तुम्हाला ड्युरिंग द फील्ड विजिट चेंज इन वेजिटेशन इंडिकेट्स द चेंज इन रेनफॉल. चेंज इन वेजिटेशन इंडिकेट्स द चेंज इन रेनफॉल. गेटिंग गाइस? समजतंय? चला पुढे जाऊया. एक सेकंड. हा चला पुढचा प्रश्न काय बघा इथे. तर ब्राझील हा देश सुमारे 1.5 शतक पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. किती? 1.5 शतक म्हणजे 150 वर्ष पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. तर हे विधान काय सांगा बरं मला. तर हे विधान चूक आहे. कारण 1.5 शतके नव्हता तर तो किती शतके होता? 3 शतके होता. किती शतके होता? 3 शतके. 300 वर्ष होता अधिपत्याखाली. कोणाच्या? पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली. आणि भारत हा जवळजवळ 150 वर्ष इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता. गेटिंग? समजतंय का? सो काय क्वेश्चन बघा इथे. ब्राझील वॉज अंडर द पोर्तुगीज रूल फॉर 1.5 century. 4.5 century आहे का? नाही. सो इट इज फॉर 3 centuries. किती आहे ना? फॉर 3 centuries इट वॉज अंडर दी more than 3 centuries. बघा नॉट ओनली 3, more than 3 centuries
इट वॉज अंडर द पोर्चुगीज रूल. पोर्तुगीज रूलच्या अंडर तो होता. आणि आपला देश होता तर इंग्लंडच्या आधिपत्याखाली होता जवळजवळ 150 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा तर अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्यातील मैदानी प्रदेश आहे. अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील भाग गंगा नदीच्या प्रदेश आहे का? तर नाही. तो कोणता प्रदेश आहे तर अरवली पर्वताचा पूर्वेकडचा भाग हा गंगा नदीच्या खोऱ्यातील मैदानी प्रदेश आहे. तर यासाठी आपल्याला थोडंसं नकाशावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. चला बघा प्रश्न काय तुम्हाला. टू द वेस्टर्न टू द वेस्टर्न साइड ऑफ द अरवलीज लाईज द गंगा प्लेन. तर वेस्टर्न साइड आहे का? नाही. तर कोणती साइड आहे तुमची? ईस्टर्न साइड आहे. कोणती साइड आहे तुमची? ईस्टर्न साइड बघा. ओके, टू द ईस्टर्न साइड ऑफ अरवलीज द गंगा प्लेन्स. जर आपण अरवली बघितलं असेल बघा, समजा ही गंगा नदी वाहते आपली, तर अरवली पर्वतरांग ही कुठे आहे? तर अरवली या ठिकाणी अशी पर्वतरांग आहे समजा. तर याचा हा जो अरवली आहे, तर हा जो पूर्व भाग आहे, बरोबर, हा जो पूर्व भाग आहे, ईस्ट, पूर्व भाग आहे, ईस्ट आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल? हे गंगेचं मैदान पाहायला मिळेल. लेट्स गो आहे, पुढचे प्रश्न पाहूया. काही थोडा आरामात जातोय, काही घडी गडबड नाही आपल्याला, फक्त समजून घेणं जास्त गरजेचं आपल्यासाठी. भारतामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तापमान वाढत जाते. तर हे योग्य आहे. उत्तरेकडून तुम्ही दक्षिणेकडे येताना का तापमान वाढत जातं. बरोबर, हे योग्य आहे. त्यामुळे याला कुठलं स्पष्टीकरण दिलेलं असं नाही. हे बरोबर आहे. ठीक आहे. इन इंडिया द टेम्परेचर इन्क्रीजेस फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. फ्रॉम नॉर्थ टू साऊथ टेम्परेचर इन्क्रीजेस. जर आपण बघितलं की साऊथ मध्ये जे लोक आहेत, तो त्यांचा जो रंग आहे तो थोडासा उत्तरेकडील लोकांपेक्षा त्यांचा जो रंग आहे तो कसा आहे तर जास्त सावळा आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर ना? ठीक आहे. म्हणजे रंग नाही, नुसते अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. नॉट ओनली द कलर, सॉरी. ट्रू. बरं, द स्टेटमेंट इज ट्रू. जेवण वगैरे अनेक गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतात. प्रश्न 5वा बघा. कटिंगाच्या दलदलीच्या प्रदेशात महाकाय अॅनाकोंडा आढळतात. हा ब्राझीलचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे हे चूक आहे. तर तुम्हाला पॅन्टानॉलच्या दलदलीच्या प्रदेशात तुम्हाला काय मिळतात? अॅनाकोंडा पाहायला मिळतात. कोणत्या? पॅन्टानॉलच्या दलदलीच्या प्रदेशात तुम्हाला हे जे महाकाय अॅनाकोंडा ते पाहायला मिळतात. समजतंय? क्वेश्चन बघा आहे पुढचा. So huge anacondas are found in the swampy areas of Caatinga, not Caatinga. They are found in the Pantanal. कुठे found येते? They are found in the Pantanal वगैरे. So huge anacondas are found in the swampy areas of Pantanal. Getting guys? So आपले किती प्रश्न या ठिकाणी झाले बघा. We have completed almost 3 questions. जर 3 प्रश्नांचा विचार केला तर तुमचं 4 आणि 4 8 8 आणि 4 12. तर 40 पैकी 12 मार्कांच्या प्रश्नांचा आपल्याला अभ्यास केला आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी काय दिलंय? प्रश्न क्रमांक 4 की तुम्हाला नकाशा लिहिलेला असतो. त्या नकाशामध्ये तुम्हाला 6 पैकी कोणते 4 गोष्टी नकाशात दाखवायच्या असतात. हे तुम्हाला मी सांगणारच आहे. म्हणजे आपण जेव्हा घेऊ तेव्हा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 याच्यामध्ये एक नकाशा दिलेला असतो. त्या नकाशावर काही प्रश्न विचारलेले असतात. प्रश्न 5वा भौगोलिक कारणे आहेत. आणि प्रश्न 6वा तुम्हाला जोड स्तंभालेख तयार करायचा असतो. हे तुम्हाला शिकवणारच आहे मी. आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे जोड स्तंभालेख वगैरे कसं करतो आपण त्याला. किंवा तुम्हाला याच्यावर आणखी एक आलेख दिलेला असतो. त्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारलेले असतात. आणि शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की 26 उत्तर लिहायचे असतात. कोणतेही 2 8 मार्क 4 मार्काचे प्रश्न असतात. म्हणजे 40 पैकी जो 12 मार्काचा प्रश्न आहे, 12 मार्काचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे. ठीक आहे. 40 पैकी 12 मार्क्स.